तो जाऊ का? गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. सकाळचे 5 वाजलेत शार्प अँड आय एम ऑफ टू माय सोलो राईड टू जगन्नाथपुरी. तर आपल्या ट्रिपमध्ये आज आहे जगन्नाथपुरी, कोणार्क सन टेम्पल, बाबा बैद्यनाथ इन झारखंड अँड वाराणसी. तर 2 ज्योतिर्लिंग आणि एक जगन्नाथ मंदिर आहे आपल्या ट्रिपमध्ये आज. लेट्स गो. सो दिस इज माय फर्स्ट सोलो ट्रिप ऑफ अराउंड 4000 किलोमीटर्स. तर लेट्स डिस्कस द रूट. अराउंड आय थिंक 10 डेजची ट्रिप आहे. तर आज जायचं आपलं आहे हैदराबादला. आय मीन पुणे. पुणे टू हैदराबाद वाया सोलापूर. आफ्टर दॅट उद्या आपल्याला जायचं आहे विजयवाडा अँड वायझॅग. म्हणजे बेसिकली वायझॅगला आपल्याला स्टे करायचं आहे. अँड आफ्टर दॅट नेक्स्ट स्टॉप विल बी जगन्नाथपुरी इन ओडिशा. We will visit Jagannath Puri temple and the Konark Sun temple. That's it, nothing else. After that, next stop will be Baba Baidyanath Dham in Jharkhand. That is one of the 12 Jyotirling. And then after that we'll be on a return journey. Return journey मध्ये आहे one more stop, that is Varanasi. Kashi Vishwanath temple, again one of the 12 Jyotirling, and then we'll return back to Pune. नेक्स्ट मंथ आपल्या गाडीचा बड्डे आहे आणि बड्डेच्या आधी एक मोठी राईड इज अ मस्ट. सो लेट्स सी आवर ओडो. व्हॉट इज आवर ओडो? सो इन लास्ट 11 months from we took our bike, we have done around 16,345 kilometers. It's around 15-20 minutes that I've started my ride. आणि आता मला भूक लागली आहे. आणि मी आहे ऑलमोस्ट हडपसर जवळ. तर एकच ठिकाणी जिथं मी जाऊ शकतो, दॅट इज डायमंड बेकरी, जे की 4 वाजता उघडतं आहे. अँड अर्ली मॉर्निंग तुम्हाला मस्त सँडविचेस भेटून जातील. ग्रॅब सम सँडविचेस अँड विल टेक वन मोर सँडविच फॉर टेकआउट टू हॅव इन बिग वनमध्ये. अजून एक छोटासा नाश्ता करायचा. एक स्टॉप घेऊया अँड विल हॅव दिस सँडविच देअर ऑल्सो. So this is in Fatima Nagar Diamond Bakery. Starts at 4 AM in the morning and you'll get good sandwiches. So let's have that and start a journey. मला दुपार व्हायच्या आत राईड कंप्लीट करायची. अराउंड आय थिंक 3-4 वाजू शकतात. परत 5 वाजता गर्दी चालू होते हैदराबादमध्ये. फुल ट्रॅफिक राहतं. लास्ट टाईम आम्ही एक्सपिरियन्स केला होता. 5 वाजलेत. इथून 4 तासात सोलापूर, तिथून एक 5 आवर्समध्ये हैदराबाद. सो दॅट इज आवर प्लॅनिंग टू कवर अराउंड 500-600 kilometers today. So Solapur is around 250 something, 250-260 kilometers, and again Hyderabad is 300 from there. ठीक आहे. दिस इज डायमंड बेकरी आणि ओपन आहे. सो लेट्स गेट समथिंग. चला. So this was Diamond Bakery and we got some sandwich for us and I had some quick puff. Man, it was very heavy, very huge. 50 rupees चा एक puff होता, but खूप heavy होता. And I have this 2 sandwiches of rupees 100 each. We have started our ride and we have taken 2 sandwiches for takeaway.
विल हॅव इट नियर बिग वन ऑर समवेअर. बट मी जे पफ खाल्ला, बाप रे बाप, काय हेवी खूप मोठा होता तो पफ आणि खूप हेवी होता. आणि पण खाऊन पोट भरलं माझं सकाळी सकाळी. आणि बरेच आयटम होते, म्हणजे स्ट्रॉबेरी बिस्किट्स, नान कटाईस, केक्स वगैरे वगैरे बरेच आयटम होते. आणि इट वॉज व्हेरी टेम्पटिंग, बट आपल्याला कमी सामान कॅरी करायचं आणि मॅक्सिमम आपल्याला म्हणजे ज्या स्टेट्समध्ये आपण चाललो आहे त्या स्टेटमधलं जे काही लोकल स्टेपल फूड असेल ते आपल्याला ट्राय करायचं. सो आय एम ट्राईंग टू अवॉइड टू कॅरी लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम पुणे, डू इट इन हैदराबाद और आंध्रा और ओडिसा, वेर एवर आय एम गोईंग. सो त्यामुळे मी काही घेतलं नाही. सकाळी सकाळी निघाला ना, हा असा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला. तर थोड्याच वेळाने सनराईज होईल. दॅट विल ऑल्सो बी अ लवली व्ह्यू. सनराईज समोरून होणार आहे. सो फार वी हॅव डन अराउंड, लेट मी चेक, 70 किलोमीटर्स. बिगवनला थांबायचं का नाही? नको, लेट्स गो अहेड. ते पॅटीस खाल्ल्यामुळे ना जागाच नाही पोटात सँडविच खायला. सनराईज एकदम मस्त. हो. पुढे दिसेल आपल्याला. येस, दॅट्स इट. सनराईज समोर होणार आहे आणि तोंडावर येणार आहे. दिवसभर आता असंच आहे. फ्लेमिंगोचा सीझन आहे. बिग वन सँक्च्युरी, बर्ड सँक्च्युरी सांगतो. ऑलरेडी फ्लेमिंगोचा सीझन आहे, तर इथं राईड्स असतात. दे विल टेक यू टू द फ्लेमिंगो वॉचिंग एरिया. आणि लास्ट टाइम आम्ही जात होतो इथनं अष्टविनायक राईड, तर मी दौंडच्या आसपास होतो आणि तिथं एवढे फ्लेमिंगोज होते ना, पूर्ण म्हणजे असे झाडावर बसले होते. पहिल्यांदा वाटलं अरे काय हे, म्हणजे असे उडा लागले मोठे मोठे पक्षी. नंतर बघतोय तर सगळे फ्लेमिंगोज होते. अँड दिस वॉज अराउंड एप्रिल मे. हा मस्त व्ह्यू आहे ना. ओके गाईज, वी आर इन सोलापूर. इथून आतमध्ये सोलापूर सिटी आहे. सो दिस इज ऑल सोलापूर सिटी. आणि वी विल कंटिन्यू टू हैदराबाद नाव. सो वी हॅव डन अराउंड approximately 275 kilometers and we did it in around 4 hours 40 minutes. आणि त्यामध्ये 40 मिनिट्सचा ब्रेकच होता. अरे यार, क्रेटावाले काय त्रास द्यायला लागले तर मागे पुढे फिरायला लागलेत नुसतं. शेजारी येतात ते आणि रेस करतात. ते शेजारी येतात ते परत रेस करतात, परत स्लो डाऊन, परत माझे मी पुढे जाणार, परत ते मागणं येणार, मग परत शेजारून जाऊन. अरे लेफ्टला तुळजापूर, राईटला सोलापूर, तर रूपाभवानी आहे. दोघांना नमस्कार करू आणि आपण पुढे जाऊया. तुळजापूर, अहिराजा उदय उदय, सदानंदीचा उदय उदय. ओके, सो अरिजित सिंग इज ऑन लूप.
आणि अरिजित सिंगमुळे झोप यायला लागली आहे. हा इथं गर्दी असते ना खूप. भाभी, दिस इज मार्केट यार्ड. लेफ्ट. हो, आता हे सोलापूर आहे. इथं वी हॅव टू ड्राईव्ह व्हेरी केअरफुली. कोण पण कधी पण कसं पण आडवं येऊ शकतं आणि चूक आपलीच असेल काय झालं तर. सो बी केअरफुल आहे बघा ना. लेफ्ट इंडिकेटर. माझं बोलणं कम्प्लीट व्हायच्या आधीच एक्झाम्पल दिसलं तुम्हाला. सो लेट्स बी केअरफुल हिअर. सोलापूरपासून इथपर्यंत ऑलमोस्ट इट्स 50-60 किलोमीटर्स काय तर केलं मी सोलापूरपर्यंत. एक सावली नाही आहे ऑन फुल रोडवर, एक पण सावली नाही. एक झाड भेटलंय मला. लेट्स गेट कॉफी हिअर. सो हे माझं किचन आहे याच्यामध्ये. लेट्स चेक इट आउट. सो दिस इज आवर किचन. थोडंफार खायचं सामान आहे. लेट्स हॅव सम कॉफी. पुणे. हा, असंच मंदिर वगैरे फिरायला. हा 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 हा. गाणं कोण म्हणता? छान म्हणताय. म्हणा बरं. हा घेतलं थोडंफार. नाही तर याला हैदराबाद. हां, तिथून विजयवाडा वगैरे. चालतं म्हणता की नाही. अच्छा अच्छा, बरोबर. चला येऊ का जरा आता लास्टच आहे. हां चलो. एकच सावली भेटली इथं. पुन्हा हायवेला सावली नाही किंवा असं झाड नाही मोठं. चलो लेट्स गो. वी आर बॅक ऑन हायवे. आता चला एक 100-150 तर करूया. लेट्स गो. हैदराबाद इज स्टिल 253 किलोमीटर्स. गरमी चालू झालेली आहे. इट्स मॅनेजेबल. The good thing about these touring jackets is we have vents. Can open it if we need some fresh air. And there's these vents on chest also. So touring jacketचा हा फायदा आहे. GOBP लेट्स. आणि टाइमवर आपलं हे झालेलं आहे, ब्लिंकिंग स्टार्ट झालं. We have done 358 kilometers up till now. Let's fuel up. $231 kilometers. Vijayawada 513. We are in Karnataka now. Checkpost. जर आपल्याला तेलंगणाला जायचं असेल तर कर्नाटका क्रॉस करून आपल्याला
कर्नाटकामधनं जावं लागतं आहे बेसिकली. कर्नाटका अँड देन तेलंगणा. सो ॲज आय सेड की आपल्याला अराउंड 9 स्टेट्स क्रॉस करायचे आहेत. सो फर्स्ट वन वी डिड कर्नाटका, नेक्स्ट विल बी तेलंगणा, देन आंध्रा, आफ्टर दॅट ओरिसा, झारखंड, वेस्ट बेंगॉल पण लागणार आहे आय थिंक. खरगपूर वगैरे लागेल ऑन द वे. अँड देन बिहार, UP, MP, अँड देन बॅक टू महाराष्ट्र. वी हॅव क्रॉस्ड बसव कल्याण. 12:30 वाजल्यात. हुमनाबाद पण 10 किलोमीटर्स आहे. कर्नाटका तेलंगणाचे रोड एवढे मक्खन आहेत ना, मस्त आहेत एकदम. ओके, हा स्पॉट भेटला आहे मला सँडविच खायला. बंद आहे वाटतं हॉटेल आहे. तुळजाभवानीचा फोटो आहे. So let's quickly have something to eat and then we can continue our ride. खीरा. क्या है? खीरा है? खीरा है दे दो एक. कितने को है? ये 50 वाली की एक दो ही चाहिए खाने के लिए. 20 का लो. दे दो. कमला खीरा कमला. धो दिया ना? हाँ? धोया? और ये कप को धोते रहते साहब. खीरा में धोते चलता नहीं है. कप को धोते रहना उसे. ओके, द न्यूज इज आय एम इन हैदराबाद. 4:45 वाजलेले आहेत. आय हॅव क्रॉस्ड कुकटपल्ली जंक्शन. दिस इज मुसापेट. सरळ गेले की अमीरपेट लागेल. अँड इफ यू डोंट नो, आय यूज टू स्टे इन अमीरपेट आफ्टर माय कॉलेज. आय वेंट टू उप्पल अँड देन आय वेंट टू हायटेक सिटी अँड देन आय केम बॅक टू पुणे. ओके, तर न्यूज अशी आहे की माझी जी सोलो राईड होती ती हायजॅक करायचा प्रयत्न झालेला आहे आणि हायजॅक झालेला आहे. सो अविनाश भाऊ म्हणजे माझ्यासोबत राईड करत होत नाही, ते निघणार आहेत एक तासाभरात आणि ते मला जॉईन करणार आहेत हैदराबादमध्ये. ही अँड हिज ब्रदर सागर विल जॉईन अस ऑन दिस ट्रिप टिल वेनसडे मॉर्निंग दे विल बी बॅक टू पुणे, बट आय विल कंटिन्यू माय ट्रिप. असा विषय झालेला आहे आणि माझी ट्रिप अशा तऱ्हेने हायजॅक झालेली आहे, सोलो ट्रिप. मागचा जो सेक्शन होता ना, इट वॉज सेम लाईक उरळी कांचन ऑफ हैदराबाद. म्हणजे सिटीजला एंटर करायच्या आधी जो हायवे असतो ना, पूर्ण म्हणजे तो फुल ट्रॅफिकने भरला होता. लाईक देयर इज नो फ्लायओव्हर आणि इंटरसेक्शन्स भरपूर आहेत, ट्रॅफिक होऊन जातो ऑटोमॅटिकली. आजचा प्लॅन तर काय आहे, उप्पलला जायचं आहे. तर ऑलमोस्ट 4:45 झालेत. ऑलमोस्ट 12 hours, 578 विथ मल्टिपल स्टॉप्स ऑफकोर्स. दिस इज सिकंदराबाद.